सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही सहर्ष सविने स्वाभिमान सादर करीत आहोत लघु चित्रपट दृष्टी. बघणाऱ्यांना दिसते जग पण किंमत नाही नयनांची. बघणाऱ्यांना दिसते जग पण किंमत नाही नयनांची. अंध असूनही डोळस दृष्टी हिम्मत करतो जगण्याची. हे झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. काटकुट वाट मंदी बोचती तेला. काटकुट वाट मंदी बोचती तेला. हे रगत निगल तरी बी हसल साबासी त्याची. रगत निगल तरी बी हसल साबासी त्याची. तू चाल पुढं तुला रगड भीती कशाची. परवा भिकुणाची. दृष्टी फक्त डोळस माणसाला असते असं तुम्हाला वाटत असेल, पण ती अंधालाही असते. त्याला विशिष्ट असा सिक्स सेन्स असतो. हेच या लघु चित्रपटातून दाखवण्याचा आमचा चिमुकलासा प्रयत्न. तर आम्ही सहर्ष सविनय स्वाभिमान सादर करीत आहोत लघु चित्रपट दृष्टी. लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. फोन पण बंद झाला. तो पहिला दिवस आहे. अरे देवा, लाईट गेली. काय होते पहिला दिवस आहे. कसं समजणार ते सगळे कसे उठून कशी जाऊ काय माहित नाही. एरियामध्ये पण नवीन आहे. ते कसं करते. टाळा पण लागत नाही. कसा लागतो आता. सगळा गोंधळच झालाय. एक्सक्यूज मी, बोला मॅडम. जरा टाळ लावून द्या. अहो खूप गोंधळ झालाय. तर लाईट गेली. माझा पहिला दिवस आहे. मी नवीन आहे त्या एरियामध्ये. तर जरा टाळ लावून द्या प्लीज. त्यात काय मॅडम, मी देतो ना लॉक लावून. ठीक आहे. थँक्यू थँक्यू. हो दादा, आज माझा पहिला दिवस आहे. ते जिने वगैरे कसं उतरायचं मला माहित नाही. जरा प्लीज मला हेल्प कराल का हो? त्यात काय एवढं, तेव्हा माझ्या खांद्यावर आहात, मी तुम्हाला मदत करतो. चालेल. तुमचं गाव कुठलं? माझं गाव सावंतवाडी. अच्छा अच्छा, तुम्ही सावंतवाडीचे का? हो हो. अच्छा. ते कसं काय येणं झालं तुमचं? हो, मी ना कॉल सेंटरला जॉबला लागले ना. आजच माझा पहिला दिवस आहे आणि सगळा गोंधळ झाला. लाईट गेली. काय 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 गोंधळच होता. इथून जिने येतं, सांभाळून चाला. हो हो हो. तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. अच्छा अच्छा, ग्रॅज्युएशन झालंय का? दादा, तुमचा पहिलाच दिवस आहे का? हो, पहिला दिवस आहे इथे. गावी कोण कोण असतो तुमच्या घरी? माझ्या घरी माझे आई बाबा आहेत आणि एक लहान भाऊ आहे. अच्छा अच्छा अच्छा. जॉबला कुठे आहेत तुम्ही? जॉबला आता कॉल सेंटरला. अच्छा. आजच पहिला दिवस आहे माझा. अच्छा, अच्छा. सगळा गोंधळ झालाय आज. अच्छा अच्छा अच्छा. कुठे जाणार जॉबला तुम्ही? मी जॉबला इथेच भाईंदरलाच. अच्छा अच्छा हो हो. अच्छा. इथे जिने संपतात ना मॅडम? हो हो दादा. या या, माझ्या मागून या. कसं जाणार तुम्ही? इकडनं रिक्षाने ना तर बसने जाईन विरार स्टेशनला. अच्छा अच्छा. सांभाळून जावा, रात्रीची वेळ आहे. हो हो दादा. ओके ओके, चालेल. हा बघा बस स्टॉप. इथे रिक्षा किंवा बस भेटेल तुम्हाला. आणि आत्ताच जेवून आलोय ना, थोडं शतपावली करून आलो. हो हो. चालेल चालेल दादा. थँक्यू दादा. सांभाळून जावा. हो हो दादा. ओ शिट, हा ब्लाइंड होता. खरंच कोणीतरी खरंच म्हटलंय. चला दृष्टी नसते त्याला जास्त दिसत. कॅरी ऑन. हरे राम बोल, हरे कृष्ण बोल. हरे राम बोल, हरे कृष्ण बोल. दृष्टी आहे जगात अनमोल. हरे राम बोल,
हरे कृष्ण बोल, हरे राम बोल, हरे कृष्ण बोल. परवा डोळ्याची नव्हती जगती दुखात, हरण्याचं नाव नाही घेतल मुखात. परवा डोळ्याची नव्हती जगती दुखात, हरण्याचं नाव नाही घेतल मुखात. नाही गेला अंधाचा हातोल. हरे राम बोल, हरे कृष्ण बोल, हरे राम बोल, हरे कृष्ण बोल. जगायला माणसाला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा आणि सुदृढ शरीर. पण हे सगळ्यांना समान जेवण मिळतं असं नाहीये. जग हे सुंदर आहे, पण ते बघायला दृष्टीही लागते. पण डोळसही असून काही लोक जगाकडे आणि आयुष्याकडे दुर्लक्ष करतात. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अंध असूनही दृष्टी असलेली प्रवृत्ती म्हणजे सुखी माणसाचं जीवनाचं सूत्र आहे, हे दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. तर आम्ही सादर केलेली दृष्टी आवडली का? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.